नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. जैदवाडी तालुका खेड येथे एकाचा धारदार हत्याराने खून करण्यात आला आहे. बुधवारी दिनांक 18 मार्च 2026 रोजी संबंधित मृतदेह मिळून आल्यानं खुनाची घटना उघडकीस आली. धनंजय मारुती घेवडे, वय वर्ष 33, सध्या राहणार राक्षेवाडी, तालुका खेड, मूळ राहणार कारेगाव, तालुका आंबेगाव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी धनंजय मारुती घेवडे याचा मृतदेह जैदवाडी गावाच्या हद्दीत एका शेतात मिळून आला. अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी डोक्यात आणि तोंडावर हत्याराने गंभीर वार करून घेवडे याचा खून केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. संबंधित तरुणाचा खून नेमका कोणी आणि का केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू होताच खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक गारपिटीने हजेरी लावली आहे. बुधवारी 18 मार्च रोजी खेड तालुक्यात जोरदार वारे, पाऊस आणि तुरळक गारपिटीचा अनुभव खेडच्या काही भागात शेतकऱ्यांनी घेतला. गुंडाळवाडी भागात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकरी रोहन जैद यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे. तसेच इराण, इस्रायल, अमेरिका युद्धानंतर शेतकरी वर्गावर आसमानी संकट येऊन निर्यातीअभावी शेतीमालाचे भाव पडलेले असताना चासकमान परिसरात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेची भर पडली असल्याचं स्थानिक पत्रकार निवृत्ती नायकरे यांनी सांगितलं. दरम्यान मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून विदर्भ, मराठवाडा, उत्तर कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पावसाला पोषक हवामान झाले आहे. उष्णतेची लाट काहीशी कमी झाली असून महाराष्ट्रातील धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी 12 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना आणि विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. पिंपरी चिंचवड शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजस्थानमध्ये झालेल्या भीषण अपघातात शहरातील 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघे मित्र 27 फेब्रुवारी रोजी फिरण्यासाठी राजस्थानला गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार परतीच्या पावसादरम्यान दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर त्यांच्या आलिशान टोयोटा फॉर्च्युनर कारचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चुराडा झाला आणि 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. दरम्यान मृत तरुण हे थेरगाव, वाकड आणि महाळुंगे परिसरातील असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. बेकायदेशीररित्या दारूचा साठा ठेवून विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास चाकण शिक्रापूर महामार्गावर भोसे गावाच्या हद्दीत करण्यात आली. भगवान रामभाऊ शेवाळे, वय वर्ष 45, राहणार भोसे, तालुका खेड, जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेत बुधवारी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीप्रसंगी राजकीय भूकंप पाहायला मिळालाय. पुणे जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित आल्याचं चित्र पाहायला मिळाले. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असले तरी विरोधक आपली ताकद दाखवण्यासाठी एकत्र आले होते. राष्ट्रवादीकडून दौंडचे वीरधवल जगदाळे यांनी अध्यक्षपदासाठी तर आंबेगाव तालुक्याचे विवेक वळसे पाटील यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले. त्यानंतर विरोधातील सर्व पक्ष आघाडीकडून अध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते विजयसिंह शिंदे पाटील तर उपाध्यक्षपदासाठी शिंदे सेनेचे मंगेश काकडे यांनी अर्ज भरले आहेत. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असले तरी विरोधकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात पुणे जिल्हा परिषदेत भाजप व शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट हे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र विरोधकांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने व राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुक्यातील ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे तर आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. जिल्हा परिषदेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विवेक वळसे पाटील तर शिवसेना शिंदे गटचे मंगेश काकडे यांनी अर्ज दाखल केला.
दुपारी 3 वाजता झालेल्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाच्या सुरुवातीपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली। सर्व अर्ज वैध ठरले। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती देत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी जाहीर केला। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना शिंदेगड सदस्यांमध्ये चर्चा झाली। या चर्चेनंतर विरोधी पक्षाचे विजयसिंह शिंदे आणि मंगेश काकडे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले। त्यानंतर अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्षपदासाठी विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी जाहीर केले। स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 337व्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक तालुका शिरूर व तुळापूर तालुका हवेली येथे शंभूराजेंना अभिवादन करून शंभूराजेंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सकाळी पहाटेपासूनच शंभू भक्तांच्या रांगा लागल्या होत्या। वढू व तुळापूर येथे शंभू भक्तांचा अलोट महासागर लोटलेला दिसून येत होता। स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आळंदी येथे सायंकाळी 6च्या सुमारास मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक शंभू भक्त या मूक पदयात्रेत सहभागी झाले होते। या पदयात्रेला चाकण रस्ता येथून सुरुवात झाली होती। छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मोई तालुका खेड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते। विठ्ठल मंदिरात काकड आरती, वढू येथे शंभूराजांच्या समाधी दर्शन, संभाजी महाराजांची पालखी पदयात्रा, ग्राम प्रदक्षिणा, छत्रपती संभाजी महाराज प्रतिमा पूजन, प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र, हरिभक्त पारायण, हरिदास महाराज पालवे आळंदीकर यांची कीर्तन, महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। श्री भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम सुरू असल्याने दर्शनाला बंदी असतानाही भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे प्रकरण मंदिराचे विश्वस्त आणि पोलिसांना चांगलेच महागात पडले। खेडच्या प्रांताधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात सभामंडप आणि अन्य सुविधा देण्यासाठी बांधकाम सुरू आहे। त्यानुसार जानेवारीपासून मंदिरात जाण्यास भाविकांना बंदी घातली आहे। महाशिवरात्रीच्या काळातही ती कायम होती। असे असूनही दुबे यांनी दर्शन घेतल्याने जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे। या प्रकरणाचे पडसादही विधानसभेत उमटले, त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे। या भागात 2 ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले असतानाही दुबे यांची मोटार पहिल्या बॅरिकेडचा अडथळा पार करीत पुढे नेण्यात आली। त्यांना मंदिरात भीमाशंकराचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले आणि त्यांना प्रवेश दिला। त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश प्रांताधिकारी अनिल दौंडे यांना दिले होते। त्यानुसार दौंडे यांनी मंदिराचे विश्वस्त आणि पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। दुबे शनिवारी दुपारी हेलिकॉप्टरने खेड येथे पोहोचले। त्यासाठीचे हेलिपॅड एका खासगी जागेत तयार केले होते। ही जागा खासगी असल्याने त्यासाठी परवानगीची गरज नव्हती। महायुतीतील मित्र पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने त्यांना मदत केली। तेथून मोटारीने ते भीमाशंकर येथे गेले। आम्ही मंदिर परिसराचे सर्वेक्षण करत आहोत असे सांगून ते मंदिराजवळ आले। त्यातच दुपारच्या आरतीला पुजाऱ्यांनी गाभारा खुला केल्यावर दुबे यांनी प्रवेश केला। पुजाऱ्यांनी त्यांना मज्जाव केल्यानंतरही त्यांनी दर्शन घेतल्याचे सांगण्यात येत आहे। पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर या प्रकल्पाचा मार्ग संत तुकाराम महाराजांचे पवित्र स्थळ असलेल्या भंडारा डोंगराखालून जात आहे। त्यामुळे या मार्गात बदल करावा अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले। केंद्राच्या रेल्वेच्या 2026-27च्या अर्थसंकल्पावर खासदार श्रीरंग बारणे यांनी चर्चेत सहभाग घेतला। त्यावेळी त्यांनी ही मागणी केली। चाकण MIDCमध्ये कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत। यामध्ये कंत्राटी कामगार, कायमस्वरूपी कामगार किंवा माथाडी कामगारांचे प्रश्न शासन दरबारी सोडवले गेले पाहिजे। यासाठी सभागृहात प्रश्नोत्तरीच्या तासाला कामगारांचा मुद्दा आमदार बाबाजी काळे यांनी उपस्थित केला। त्यानंतर मंत्री आकाश फोंडकर यांनी तत्काळ बैठक लावण्याचे आश्वासन दिले। आमच्या खेड तालुक्यामध्ये चाकण MIDC संदर्भात आणि SEZ मधील कामगारांसंदर्भात विषय झाला होता। तर आपले जे आयुक्त कार्यालय आहे, कामगार कार्यालय आहे, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एजंटांमार्फत, दलालामार्फत त्या ठिकाणी साहेब आपण शब्द दिला होता की मीटिंग लावून देऊ आणि तिथले सगळे कंपनीच्या संदर्भात, कामगारासंदर्भात, माथाडी संदर्भात विषय मार्गी लावून देऊ। तर अद्यापर्यंत आपण ती मीटिंग लावून दिलेली नाही आहे। अधिवेशन झाल्यानंतर तात्काळ आपली बैठक लावण्यात येईल। स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे आणि मानव विकास कल्याण ट्रस्ट यांच्या माध्यमातून चारधाम यात्रा आयोजित करण्यात आली आहे। यात यमुनोत्री, केदारनाथ, गंगोत्री, बद्रीनाथ, हरिद्वार, ऋषिकेश या ठिकाणी भाविकांना दर्शनाचा लाभ होणार आहे।
अत्यंत अल्प दरात रेल्वे प्रवास, बस प्रवास, राहण्याची आणि जेवण व नाश्त्याची सोय करण्यात आल्याचं खेड बाजार समितीचे संचालक माणिक गोरे यांनी सांगितले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 18 मार्च 2026 रोजी कांद्याची प्रचंड आवक होऊन देखील कांद्याचे दर स्थिर राहिलेत. चाकणला बुधवारी कांद्याची 10,000 क्विंटल म्हणजेच 20,000 पिशव्या आवक होऊन कांद्याला प्रति क्विंटलला 800 ते 1400 रुपये एवढा भाव मिळाल्याचा बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलाय. चाकण मार्केटमध्ये सध्या गावरान कांद्याची आवक वाढली आहे. प्रतिवर्षी हा कांदा आखाती देशांमध्ये चाकण मार्केटमधून मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असतो. यंदा मात्र आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर कांद्याची निर्यात ठप्प झाली असून चाकणच्या गावरान कांदा केवळ भारतात विविध राज्यांमध्ये जात आहे. पर्यायानं कांद्याच्या दरात फारशी वाढ अजूनही झालेली नाहीये. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे जिल्ह्यात वाघोली येथे माननीय रामकृष्ण अण्णा सातव यांनी केलेल्या आयोजनामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी या ठिकाणी संपन्न होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्राच्या दादांनं, कामाच्या माणसानं या महाराष्ट्राला प्रगतीचे संचालक आदरणीय दिलीप काका बांदेकर आपलं स्वागत आहे. फाउंडेशनच्या वतीने आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपल्याला एक कळकळीची विनंती आहे, थोडीशी जागा आपण मागे घ्या. सुनील गायकवाड, नमस्कार. चाकण नगर परिषदेचे दिवंगत विरोधी पक्षनेते कैलासवासी जीवन सोनवणे यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांचे चिरंजीव उद्योजक करण सोनवणे यांनी चाकण देशमुख आळी येथील ओम साई हॉस्पिटल येथे चाकणमधील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. तसेच मोफत किराणा साहित्य किट वाटण्यात आलं. सदरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा व सर्व नगरसेवक, सर्व मित्रमंडळी आणि श्रीमंत चक्रेश्वर तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते हे उपस्थित होते. चाकण आंबेठाण रस्त्यावर बुधवारी पुन्हा एकदा मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलं आहे. चाकण मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू अशा सर्व भाज्यांची एक गड्डी अवघ्या 5 रुपयांना विक्री होत असल्याचे पालेभाज्या विक्रेत्यांनी सांगितले आहे. चाकणमध्ये सगळ्या भाज्या 5 रुपये, पालक, कोथिंबीर, मेथी, शापू सगळं 5-5 रुपये. एवढं कमी का झालं आणि सणामुळं, पाडव्यामुळं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 18 मार्च 2026 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट चाकण या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही प्रचंड प्रमाणात झालेली आहे. परंतु उद्या गुढीपाडवा असल्यामुळे बाजारामध्ये गिऱ्हाईक हे अजिबात नाही आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 5 ते 6 रुपये किलो झालेले, फ्लावरसुद्धा 10 ते 12 रुपये किलो आले. वांग्याचे ते प्रचंड भाव गडगडलेले आहेत. वांगे 8 ते 10 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे टमाट्याचे सुद्धा भाव एकदम डाऊन झालेले आहेत. टमाटे 10 ते 13 रुपये किलो झालेले. कारले 40 ते 45 रुपये किलो आहे. गवार 70 ते 80 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळासुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवग्याचे भावसुद्धा कमी झालेले आहेत. शेवगा 20 ते 30 रुपये किलो झालेला आहे. मिरची काल 100 रुपये किलो होती, तीच मिरची आज काळी मिरची असेल ते 70 ते 75 रुपये किलो झालेली आहे. ज्वेलरी मिरची आहे ती 30 ते 40 रुपये किलो झालेली आहे. दोडका 30 रुपये किलो झालेला आहे. शिमला 40 ते 45 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडासुद्धा 30 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. राजमा असेल, राजमा 40 ते 45 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 40 रुपये किलो आहे. भेंडी 30 ते 40 रुपये किलो आहे. गाजर असेल, गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसाळे असेल, घोसाळेसुद्धा 25 रुपये किलो आहे. बीटसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. काकडी 15 रुपये किलो आहे. तूर असेल, तूर 70 ते 80 रुपये किलो आहे. पापडी 20 ते 30 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव टिकून आहेत. वाटाणा 45 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी 8 ते 10 रुपयाला गड्डी झालेले आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 5 ते 7 रुपयाला गड्डी झालेले आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये असे स्थिती.
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.